श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 20 ऑगस्ट, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आली आहे दुर्गाष्टमी. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात गुरुचरित्राचं पारायण, नवनाथ पारायण किंवा शिवलीलामृत पारायण करतो, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवाही करणं तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये अष्टमीला श्रावण दुर्गाष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी पवित्र दिवस मानला जातो. आदिशक्ती दुर्गा मातेची आणि श्री गणेश भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. या दिवशी देवीची उपासना, सेवा केल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्याची प्राप्ती होत असते. आपल्या घरात सुख समृद्धी ही नांदच असते. तसेच सर्व संकटांचा नाश होतो. श्रावण महिना जसा शिवशंकरांना समर्पित आहे, तसाच हा काळ शिव आणि शक्ती म्हणजेच पार्वती या दोघांच्या संयुक्त आशीर्वादासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. माता पार्वती ही आदिशक्ती म्हणून ओळखली मानला जातो. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी दिवशी विधीनुसार पूजा केल्यानं जीवनातील सर्व प्रकारच्या शत्रूंवर आणि अडचणींवरती मात करण्याचे सामर्थ्य हे आपल्याला मिळत असते. धार्मिक दृष्टीनं श्रावण महिन्यातील ही तिथी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची असल्यामुळं या दिवशी काही खास प्रभावी उपाय सुद्धा केले जात असतात सेवेसोबतच. आणि त्यामुळंच उद्या श्रावणातील गुरुवार आहे पहिला आणि याच दिवशी दुर्गाष्टमी आलेली आहे. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कोणत्याही परिस्थितीत हा 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय केल्यानं कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते. कुलदेवीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहत असते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि तुमची होणारी प्रगती ही कधीही थांबणार नाही. तर हा 11 लवंगांचा उपाय जर तुम्हाला कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्या गुरुवार आहे श्रावण महिन्यातील आणि याच दिवशी दुर्गाष्टमी तिथी आली आहे. हा दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित केला जातो. या दिवशी श्रावण महिन्यात एकदा का होईना आपण आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे किंवा एक पाठ आपल्याला करायचा आहे. आपण बघा, हा जर पाठ केला तर आपल्यावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो कायम टिकून राहत असतो. श्रावण महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण हे करू शकतो. पण त्यातल्या त्यात दुर्गाष्टमीचा जो दिवस आहे तर तो खूप पवित्र आणि शुभ मानला जातो. आणि या महत्त्वाच्या दिवशी उपवास करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. ज्या प्रकारे आपण श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत करतो, उपवास करतो बघा, त्याचप्रमाणे हे दुर्गाष्टमीला सुद्धा व्रत करावं. यामुळे कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो. कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुलदेवी जी असते आपली बघा, तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या घरात नेहमी कोणत्याही अडचणी येत नाहीत. आल्या तरी त्या जास्त काळ टिकत नाहीत. म्हणून आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर तिचा आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कुलदेवी जी असते ना बघा, तर ती कुळाची आणि आपल्या वंशाची पहिली रक्षक आणि पूजनीय शक्ती मानली जाते. कुटुंबाची सुख, समृद्धी, संततीचं संगोपन तसेच संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुलदेवीची श्रावण महिन्यातील अष्टमीला पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण कुटुंबावर येणाऱ्या आपत्ती, अडथळे आणि अकाली मृत्यूसारखे दोष कुलदेवीच्या कृपेनं दूर होत असतात. आणि कुलदेवी ही पृथ्वी तत्वाची देवता मानली जाते आणि तिच्या पूजेमुळे, नाम जपामुळे घरात आणि व्यक्तीमध्ये सात्विक व सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो उद्या आपण महिन्याच्या म्हणजे श्रावण महिन्याच्या दुर्गाष्टमीला
करायचं आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबावर कोणतंही वाईट विघ्न, अकाली मृत्यूसारखे दोष येऊ नयेत. नेहमी संकटापासून, वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं. कुलदेवीच्या कृपानं आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हावी. तर बघा, हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करून झाल्यानंतर आपलं नित्य जी साफसफाई असते घरामधील तर ती करून घ्यायची आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला बघा आपल्या देवघरामधील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आता बघा, देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर त्यावरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्तीवरती फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीची महत्त्वाची अशी सेवा करू शकता, ती म्हणजे कुंकुमार्चन सेवा. तर तुम्ही देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करू शकता. आणि कुंकुमार्चन करत असताना आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर बघा, हे सर्व आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही जी सेवा आहे तर ती आपण करायची आहे. यासोबतच बघा, आपल्याला काय करायचं आहे, 11 फुलासहित असणाऱ्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. आता बघा, उपाय करण्यापूर्वी तुम्ही देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता या 11 लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या एका स्वच्छ वाटीमध्ये ठेवून घ्यायच्या आहे. देवघरासमोर बसायचं आहे. बसण्यासाठी स्वतःला आसन घ्यायचं आहे. यानंतरनं एक लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत ही लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे. त्यासोबतच बघा, दुसरी लवंग परत तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत आपल्याला दुसरी लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे. असं आपल्याला 11 वेळेस करायचं आहे. आता या ज्या लवंग आहेत तर त्या दिवसभर आपल्याला तिथेच म्हणजे बघा आपल्या कुलदेवी समोर ठेवायच्या आहेत. आता बघा, ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल आणि फक्त फोटो आहे तर अशावेळी तुम्ही जे श्रीयंत्र असतं तर त्या श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चनाची जी सेवा आहे तर ती करू शकता. आणि हे कुंकुमार्चन जे केलेलं कुंकू जे आहे तर ते एखाद्या छोट्या डब्बीमध्ये भरून ठेवलं तर आपण घरातील जी करती धरती स्त्री आहे किंवा घरामधील ज्या स्त्रिया आहेत तर त्या आपल्या कपाळावरती लावू शकतात. किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही घराबाहेर चाललेला आहात तर त्या कामामध्ये यश मिळण्यासाठी, ते काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या कपाळावरती याचा एक टिळा जो आहे तर तो आवर्जून द्यायचा आहे. आता या ज्या लवंग आहेत तर त्या आपण परत उचलून संध्याकाळच्या वेळी किंवा दुसऱ्या दिवशी या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो. किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीनं एक एक करून ही जी लवंग आहेत तर ती खाल्ली तरीही चालणार आहे. तर या दिवशी बघा, माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जात असते. तर तुम्ही 11 लवंगांची माळ बनवून ही माळ माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते. कारण की माता लक्ष्मीला लवंगा या अत्यंत प्रिय आहेत. आणि ही जी घातलेली जी माळ आहे तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या दिवशी कुलदेवीची, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. या दिवशी बघा, तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकता. किंवा जर ज्यांना जमणार नाही त्यांनी बघा 99 मंत्राचा 108 वेळा जरी जप केला तरीही चालणार आहे. पण ही जी सेवा आहे तर ते आपल्याला देवघरासमोरच बसून करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. त्यासोबतच या जे काही महत्त्वाचे मंत्र आहेत तर किंवा ते याचं पठण देखील आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचं आहे. त्यासोबतच हा पवित्र असा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना सुद्धा समर्पित असतो. या दिवशी बघा, दुर्वांचं पूजन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार बघा, या दिवशी दुर्वांचं पूजन देखील केलं जातं. तर तुम्ही स्वच्छ जागीच्या दुर्वा ज्या आहेत तर त्या आणून शिवलिंगावरती अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीनं हे जे काही उपाय जर केले आपण आपल्या घरामध्ये
तर आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते. घरात कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही. आपल्या कुटुंबावर वाईट विघ्न, संकट, अडचणी या येत नाहीत.